फुलं अनेक प्रकारची आपण पाहत असतो, अनेक प्रकारची फुलं पाहत असतो, बरं का. पण मोगऱ्याच्या फुलाला पाहून जेवढा मनुष्य आकर्षित होतो तेवढा टगरीच्या फुलाला पाहून आकर्षित होत नाही, नाही का मुलं. मोगऱ्याचं फुलही सफेद आहे, टगरीचं फुलही सफेद आहे, दिसायला जवळ रंगाने सारखं आहे. पण मोगऱ्याला सुगंध आहे, टगरीला सुगंध नाही आहे, बरं का. आणि जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत आकर्षित होतात लोक, त्यांना जवळ करतात. एकदा काय सुगंध निघून गेला ना की मग मात्र त्याला शून्य किंमत राहते, त्याला किंमत राहत नाही. आम्ही सर्वांगाने कार्य करत असतो तोपर्यंत, जोपर्यंत भगवान आमची सेवा करतात, देव आमची सेवा करतात तोपर्यंत. एकदा तो देव निघून गेला, एकदा काय तो आत्मा निघून गेला की मग मात्र आमचा देह सुद्धा ओस पडलेला असतो, ओस पडलेला असतो. ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे आपलं दानबाव गाव, आणि दानबाव गावातील हे ढमाले परिवार, आणि आपल्या या ढमाले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी यशोदाबाई केशव ढमाले आईसाहेबांना शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. आणि या ठिकाणी आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात आमचे राजाराम दादा असतील, रवींद्र दादा असतील, आईसाहेबांची मुलगी मनीष दादा असेल, त्याचप्रमाणे त्यांच्या बहिणी अर्थात मंदाताई, राजाराम दादा, त्याचप्रमाणे रवींद्र दादा आणि मनीष दादा आणि मंदाताई, अशा प्रकारे आईसाहेबांची मुलं, संपूर्ण हा ढमाले परिवार, आप्तेष्ट, ग्रामस्थ मंडळी. आईसाहेबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, मुलांचा सांभाळ केला, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं. आणि वृद्धापकाळाने आईसाहेबांचं देहावसन झालं. आज त्यांचं उत्तर कार्य अर्थात आईसाहेबांना जाऊन आज जवळजवळ 13 दिवस झाले. या ठिकाणी बघितलं की दररोज हरिनाम या ठिकाणी व्हायचं, म्हणजेच हरिपाठाचा कार्यक्रम नित्य नेमाने संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी व्हायचा. भजनांचे कार्यक्रम काही आयोजित केले होते. म्हणजे आई गेल्यापासून अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी आपण केलं. आणि महत्वाचं म्हणजे आपल्यातून जो मनुष्य निघून जातोय ना, एकदा एखादा माणूस निघून गेला की मग दुःख सर्वांनाच असतंय, दुःख सर्वांनाच होतंय. पण विशेष करून मग त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण करणं खूप महत्वाचं असतंय, गरजेचं असतंय, बरं का. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी ते नामचिंतन झालेलं आहे, करत आहोत, बरं का. सर्वप्रथम मी या ठिकाणी या दानभाव मध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याला कारण आहे, ह्या दानभाव गावामध्ये अनेक विचाराची माणसं जरी राहत असतील, वेगवेगळे परिवार जरी असतील, वेगवेगळे आडनावं जरी असतील, वेगवेगळ्या पद्धतीची माणसं जरी राहत असतील, तरी सुद्धा एक विशेष असं आहे की दुःखद घटना अशा प्रकारची गरिबाकडे हो की श्रीमंताकडे हो, पण ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी मंडळी कार्य करते ना, ती मंडळी सर्व एकत्रित येऊन त्या ठिकाणी 7-8 दिवस हरिपाठ करण्याचं कार्य, त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करण्याचं कार्य करत असतात, बरं का. आणि महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या माणसाचं ते मुख्य कर्तव्य आहे म्हणायला हरकत नाही, मुख्य काम आहे ते.
कुठल्याही प्रकारे काही मनामध्ये न ठेवता, द्वेष मत्सर तिरस्कार न ठेवता, मोठा बारीक श्रीमंत गरीब अशा प्रकारे विचार न करता जी सेवा वाट्याला येईल ती सेवा आपण नम्रपणे करावी. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या दानभाऊ मधील अनेक भाविक भक्त, अनेक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत या ठिकाणी ते कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. बरं का, भगवंताने आपल्याला नरदेह जो दिलेला आहे, मनुष्य देह जो दिलेला आहे, तो देवाचं, धर्माचं, देशाचं, समाजाचं, कुटुंबाचं कार्य करण्यासाठी आणि जे आपल्या आयुष्यामध्ये जी काही जोडली जातात माणसं, त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपल्याला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. म्हणजे 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग हा नरदेह आहे. खर तर उद्धार करून घेण्याचा मार्ग हा नरदेह आहे. देवाची ओळख, देवाचं कार्य, धर्माचं कार्य आणि ते कार्य करण्यासाठी भगवंताने हा नरदेह आम्हाला साधन म्हणून दिलेला आहे. साधन म्हणून दिलेला आहे. बरं का, आम्ही ज्या वेळेला दानभाव मधून खडवलीकडे जायला निघतोय, एखादं वाहन आमचं स्वतःच घेऊन, आम्हाला खात्री असते की आम्ही खडवलीपर्यंत पोहोचणार, ते वाहन आम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार. आम्हाला साध्य करायचंय, खडवलीपर्यंत पोहोचायचंय आणि त्याचं स्मरणही आम्हाला असतंय. त्या पद्धतीने आम्ही ती गाडी, वाहन ते चालवत असतो. पण शेवटी वाहन आहे, कधी कुठे बंद पडेल सांगू शकत नाही. कधी कोणत्या वेळेला त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो. तसं नरदेहाचं आहे, आम्हाला साध्य करायचंय, ते साध्य स्मरणात ठेवून आम्ही वाटचाल केली पाहिजे. कधी बिघडेल, कधी बिघाड होईल सांगू शकत नाही, कारण ते आपल्या हातात नाही. डोळे भगवंताने दिलेत, डोळ्यातून पाहायचं काय ते आपल्या हातात आहे, पण कुठपर्यंत पाहायचं ते आपल्या हातात नाही ना. काय डोळे देवाने दिलेले आहेत, पाहायचं काय ते आपल्या हातात आहे, काय पाहायचं ते आपल्या हातात आहे. किती वर्षांपर्यंत आम्ही पाहायचं ते आपल्या हातात आहे का? कान भगवंताने दिले, ऐकायचं काय ते आमच्या हातात आहे, पण किती वर्षांपर्यंत ऐकायचं हे आमच्या हातात नाही. कधी त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो. ज्या पद्धतीने एखाद्या मशीनेमध्ये बिघाड होतो, एखादी मशीन बंद पडते, त्या पद्धतीने नरदेहामध्ये कधी, कोणत्या वेळेला, कोणत्या इंद्रियामध्ये बिघाड होऊ शकतो आणि कोणत्या वेळेला कधीही या जगाचा निरोप आम्हाला घ्यावा लागू शकतो. अर्थात कधीही आमचा मृत्यू येऊ शकतो, आमचं मरण कधीही येऊ शकते, आम्हाला कधीही घेऊन जाऊ शकतो यम. खर तर त्याच्या आधी आम्ही जाणीव ठेवायची आहे, आम्ही काय केलं पाहिजे. बरं का, कर्तव्याची जाणीव ठेवून जो मनुष्य कार्य करतो ना, त्याचा प्रवास सुखकर होतो, त्याचं आयुष्य सुंदर होत आहे. जो कर्तव्य विसरतो आणि नको त्या पद्धतीने त्याची वाटचाल सुरू होते, नको त्या पद्धतीने त्याचा प्रवास सुरू होतो ना, त्याचा प्रवासही यशस्वी होत नाही आणि आयुष्यातही तो यशस्वी होत नाही. यशस्वी होत नाही. बापाच्या सांगण्याप्रमाणे जर मुलगा वागला तर बापाला आनंद वाटतो. बापाला जसं पाहिजे तसं जर मुलाने कार्य केलं, कर्म केली, तर तो मुलगा असल्याचा बापाला स्वाभिमान असतो. तसं आम्ही नरदेहाला आल्यानंतर, मनुष्य देहाला आल्यानंतर आम्हाला जी कर्म, जे कार्य करायचं आहे, ते कार्य जर आमच्याकडून घडलं तर संतांनाही आमचा स्वाभिमान वाटत असतो. आमच्या कार्याचा, आमच्या कर्माचा स्वाभिमान संतांनाही वाटत असतो. पण नरदेहात आल्यानंतरही जर आम्ही प्राण्यापक्षासारखं जर वागत असू ना, नको त्या पद्धतीने जर आमचं जगणं वागणं असेल ना, तर मात्र माणसाकडे बघितल्यानंतर संतांना दुःख होत असते. अशा वेड्या वाकड्या वागणाऱ्या माणसाकडे बघितल्यानंतर संतांना दुःख होत असतंय, संतांना दुःख होत असतंय. आणि म्हणून
आम्ही जर चांगलं वागलो, चांगलं जर राहिलो, आमच्या कर्तव्याची जाणीव ठेवून जर आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल केली तर निश्चित आमचाही उद्धार होतो. ज्या निमित्तानं आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, ज्या देवाने दिलेला आहे, त्या देवाची कृपाही आमच्यावर होते आणि संतांचं कार्यच त्यासाठी असते, त्याची जाणीव करून देण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. बरं का, उभ्या कण्याचं निर्माण केलेलं आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे, चारही वाचा आम्हाला दिलेली आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण पंचक, प्राणपंचक, विषय पंचक, सगळ्या प्रकारची इंद्रिय, सगळ्या प्रकारचे तत्व या नरदेहाला भगवंताने दिलेले आहेत. वेगळ्या पद्धतीने निर्माण केला, चार वाचा दिल्या, परा, पश्चंती, मध्यम आणि वैखरी. विशेष बुद्धी दिली, स्वतंत्र दिलं जगण्याचं. पण एवढं सगळं असून सुद्धा जर प्राण्यापक्षासारखा वागत असेल तर ज्याने आम्हाला नरदेह दिलेला आहे त्या भगवंताला बरं वाटत असेल का? त्या देवाला बरं वाटत असेल का? अरे मुलगा जर वेडा वाकडा वागला तर जन्मदात्या आई वडिलांना जर चांगलं वाटत नाही, मुलगा जर कसा तरी कोणत्याही पद्धतीने जर अकरा विकरा कसाही जर वागला तर जन्म देणाऱ्या आई वडिलांना जर चांगलं वाटत नाही, तर नरदेह ज्याने आम्हाला दिलेला आहे, मनुष्य देहात येऊन जर प्राण्यापक्षांसारखे आम्ही कर्म करत असू तर ज्याने दिलेला आहे त्या देवाला चांगलं वाटेल का? काय झालं माहितीये का? सिंहाचा पिला, बरं का, शिव म्हटल्यानंतर जंगलाचा राजा ना, जंगलाचा राजा शिव ना. पण तो सिंहाचा पिला चुकून मेंढराच्या कल्पामध्ये गेला, नाही का माऊली? आणि मेंढराच्या कल्पामध्ये गेल्यानंतर तो त्या मेंढराच्या कल्पातच रमला. किती रमला? स्वतःला मेंढरूच समजायला लागला, एवढा रमला. कसं असतंय माहितीये का? लहानपणापासून तुम्ही आपल्या मुलांवर ज्या पद्धतीने संस्कार करणार ना, त्या पद्धतीने त्याच्याकडे तारुण्यामध्ये कर्म आपल्याला पाहायला मिळतात. बरं का माऊली? तुम्ही तुमचा मुलगा लहानपणीच जर एखाद्या चांगल्या माणसाच्या सान्निध्यात ठेवला तर त्याला चांगलं कर म्हणून सांगावं लागणार नाही. सत्पुरुषाच्या सान्निध्यात ठेवला, सत्पुरुषाच्या पुढ्यात जर तो वाढला घडला, त्याच्या मार्गदर्शनामध्ये जर घडला तर त्याला चांगलं राहा, चांगलं वाग म्हणून सांगावं लागणार नाही. कारण लहानपणी जे त्याला जसं अनुभवायला मिळतंय ना त्या पद्धतीने तो वागत असतो, जगत असतो. तसं लहानपणापासूनच तो सिंहाचा पिला त्या मेंढरांमध्ये असल्यामुळे त्याला मी कसं आहे ते माहितीच नाही, त्याला अवतीभोवती दिसणारी मेंढरच दिसतात. त्यामुळे तो स्वतःला कोणासारखा समजायला लागला? मेंढरांसारखा समजायला लागला. अजून ओरडता येत नाही, पण मेंढर जशी ओरडतात ना तसा तो ओरडण्याचा प्रयत्न करतोय, तसा तो ओरडण्याचा प्रयत्न करतोय. तमाशाला गेलेली मंडळी तिथं काय हरिपाठ करतील का? हरिपाठ म्हणतील. नाटकाला गेलेले मंडळी तिथे काय बोलतील का? चल आपला काकडा चालू करा. आता हा मेंढरांच्यात आल्या म्हटल्यानंतर ती जशी बोलतील तसंच बोलणार ना, तसंच ओरडणार ना, कारण त्याला स्वतःच अस्तित्वच माहित नाही मी कोण आहे ते. आणि मग मेंढरांसारखा ओरडायला लागला, मेंढरांसारखा बोवायला लागला. पण ऐका ना, या कल्पामध्ये फिरता फिरता मेंढरांसारखं राहायला लागला, मेंढरांसारखा बोवायला लागला, मेंढरांसारखं ओरडायला लागला. ज्या वेळेला त्या कल्पाकडे एका मोठ्या सिंहाची नजर गेली आणि त्या वेळेला त्याला त्या कल्पात जेव्हा हा सिंह दिसला ना, मेंढरांच्या कल्पात सिंह बघितल्यानंतर त्या सिंहाला पाहणाऱ्या काय वाटलं असेल बरं? काय वाटलं असेल? आमच्या जोडीला सतत सतत जो हरिपाठाला असतो ना, आमच्या जोडीला सतत सतत जो
असतो ना, प्रवचन श्रवणाला असतो, कीर्तनाला असतो, कीर्तन श्रवणाला असतो, चांगल्या प्रकारे कलागुणांनी संपन्न आहे, असा माणूस ज्या वेळेला आम्हाला कुठेतरी वेगळ्या माणसांच्या संगतीला पाहायला मिळतो ना, त्यावेळेला अंतःकरणपूर्वक दुःख होत असतंय, अंतःकरणपूर्वक दुःख होत असतंय. तसं त्या शिवाला दुःख झालं. अरे ठीक आहे, मेंढर आहेत, मेंढरांची कलप आहे, मेंढरांप्रमाणे राहतात, ठीक आहे, पण शिव मेंढरांसारखा ओरडतोय, बोलतोय, चालतोय, सगळ्या काही क्रिया मेंढरांसारख्या करतोय. खूप दुःख वाटलं त्याला, खूप दुःख वाटलं. आणि कसा तरी प्रयत्न करून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्याने. ज्या वेळेला त्या सिंहाच्या पिलाच्या जवळ तो सिंह गेला, त्यावेळेला तो घाबरला. स्वतःला मेंढर समजत होता तो. त्यावेळेला त्याला सांगितलं, दादा माझ्यावर विश्वास ठेव रे बाबा, माझ्यावर विश्वास ठेव. तू मेंढरू नाहीयेस काय? गटारात पडायला गटारीला तू काय डुक्कर आहेस का? 31 ला गटारामध्ये पडायला तू काय डुक्कर आहेस? कारण गटारात लोळतो त्याला काय म्हणतात? बरोबर आहे की नाही? मग एखाद्या माणसाला तिथे पडल्यानंतर दुसऱ्या माणसाने सांगू नये का, बोलू नये का, तू का डुक्कर आहेस का? तसं त्या शिवाने शिवाला, त्या पिलाला सांगितलं, अरे तू मेंढरासारखं ओरडतोय, तू काय मेंढरू आहेस का? हो म्हणे, मी मेंढरूच आहे. कारण त्याने स्वतःच अस्तित्व कधी बघितलंच नव्हतं, स्वतःच कधी मी कोण आहे ते शोधलंच नव्हतं त्याने, बरं का. आणि म्हणून मग त्याला एक विनंती केली त्या शिवाने, दादा तू मला घाबरतोयस, माझ्या जवळ येणार नाहीस, तू माझ्या बरोबर येणार नाहीस, ठीक आहे, पण कधीतरी त्या मेंढरांच्या बरोबर नदीच्या काठी जर गेलास ना पाणी प्यायला, स्वतःच प्रतिबिंब बघ दादा, स्वतःच प्रतिबिंब बघ, बरं का. आणि जेव्हा तो नदीच्या काठी गेला, नदीमध्ये गेला, त्या मेंढरांच्या कळपाबरोबर मेंढरांच्या बरोबर पाणी प्यायला, तेव्हा डोळे व्यवस्थित ठेवून आपलं प्रतिबिंब बघितल्यानंतर त्याला कळलं बाजूच्या मेंढरांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी फरक आहे. आणि ज्या वेळेला त्याला कळलं की ते मेंढर वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे, मी म्हणजे मेंढरू नाही, त्यावेळेला त्याने पहिली शिव गर्जना केली, हर हर महादेव. त्यावेळेला पहिली शिव गर्जना केली, मी मेंढरू नाही. आम्ही सुद्धा प्रतिबिंब बघितलं पाहिजे. आमचं ज्ञानेश्वरी कशासाठी आहे? आमचं प्रतिबिंब त्यात पाहता आलं पाहिजे. गाथा कशासाठी आहे? आमचं प्रतिबिंब त्यात पाहता आलं पाहिजे. आम्हाला गीतेमध्ये आमचं प्रतिबिंब आम्हाला पाहता आलं पाहिजे. मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, मला भगवंताने कशासाठी जन्माला घातलेला आहे, माझं आद्य कर्तव्य काय आहे. आणि मग ज्या वेळेला माणसाला कळतंय ना, त्यावेळेला तो म्हणायला लागतो, रामकृष्ण हरी, जय हरी, श्रीराम जय राम, जय जय राम, हर हर महादेव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तेव्हा तो गर्जना करायला लागतो खऱ्या अर्थाने, तेव्हा तो गर्जना करायला लागतो. आम्हाला प्रतिबिंब पाहता आलं पाहिजे, बरं का. ज्या देवाने आमची निर्मिती केलेली आहे, जो देव आमची सेवा करतोय ना, त्या देवाला आम्हाला शोधायचंच आहे, त्या देवाची ओळख आम्हाला घ्यायचीच आहे. पण आम्ही स्वतःला न शोधता जर देवाला शोधायला गेलो तर आमच्या आयुष्यात कधी आम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही आणि देव काय हेही कळणार नाही. कारण मी कोण आहे हे ज्या वेळेला आम्ही शोधायला जातोय ना, तेव्हा मीच्या बाजूलाच ब्रह्म आहे, मीच्या बाजूलाच देव आहे माऊली, बरं का. चारही वेदाचा जर आम्ही अभ्यास केला, चारही वेदाचा, तर चारही वेदाचे महावाक्य आहेत आणि त्याचा हा विस्तार आहे माऊली. पुराण असतील, शास्त्र असतील, वाङ्मय असेल, ग्रंथ असतील, त्याचा विस्तार आहे. त्याचे जे महावाक्य आहेत ना, ते आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. ते आम्हाला कसं आकलन होईल
हे दाखवण्यासाठी ही ज्ञानेश्वरी ग्रंथ माऊलींना निर्माण करावा लागला, रचना करावी लागली ज्ञानेश्वरी ग्रंथाची. गीता तत्व काय आहे? मी कोण आणि देव कोण. सुरुवातीला तू कोण आहेस बाबा, कशासाठी आलेला आहे, तुझं आद्य कर्तव्य काय आहे, तुझं काम काय आहे, हे सगळं भगवंताने सांगितलं, सगळं भगवंताने त्या ठिकाणी वर्णन केलं. विश्वास बसत नाही, मग बघ बाबा माझं विराट रूप कशा प्रकारे आहे, मी विश्वव्यापक कशा प्रकारे, सर्व करता धरता सर्व कार्य करणारा मी कसा आणि कशा पद्धतीने प्रत्येक तत्वामध्ये कार्य करतो, हे भगवंताला दाखवावं लागलं. त्या ठिकाणी त्या पद्धतीने मार्गदर्शन करावं लागलं. वेद काय म्हणतायत, वेदाचं महावाक्य काय आहे? अहम ब्रह्मास्मी. नुसतं बोलून चालेल? मी देव आहे, मी ब्रह्म आहे, नुसतं बोलून चालेल? त्यासाठी प्रक्रिया आहे ना. दुधात तूप आहे हे 100% सत्य आहे. दुधात तूप आहे 100% सत्य आहे. पण तुम्ही दुधाचा पातेला घेऊन जर पुढ्यात बसलात आणि त्या दुधाकडे जर रागाने बघून सांगितलं, ह्या दुधात तूप आहे, मला माहितीये तुपा, तुझ्यात जर हिंमत असेल तर बाजूला हो. त्या दुधाचा पाहता पाहता काय होईल बोल? दही होईल. बरोबर आहे ना माऊली? पण तूप बाहेर येणार नाही. त्यासाठी आम्हाला स्वतःहून प्रक्रिया करावी लागणार आहे, स्वतःहून प्रक्रिया करावी लागणार आहे. उसात साखर आहे 100% सत्य. आम्ही जी साखर करतो ती कशापासून तयार होते? उसापासूनच ना. घरी आणून टिपरी किती कुठली तर त्याच्यातून साखर निघेल बरं. तिळात तेल आहे, शेंगदाण्यामध्ये तेल आहे, जे तेल आम्ही खातोय ते शेंगदाण्यापासून निर्माण झालेलं असते, तिळापासून निर्माण झालेलं असते, सोयाबीन पासून निर्माण झालेलं असते. प्रक्रिया आहे, त्याला प्रक्रिया आहे. प्रत्येकाच्या देहात देव आहे. अहम ब्रह्मास्मी. मी देव आहे, देव आहे हे नंतर पाहूयात, पहिले मी कोण आहे हे पाहूयात. मी, बरं का? कारण मी कोण आहे हे समजलं की देव समजतोय. त्याच्या पण पुढे सांगू का? अगदी त्याच्या पण पुढे सांगतो बघा, अगदी सोपं आहे. 4ही युग झाली, असू द्या, 4ही युग झाली बरं का, 4ही युग झाली. देव कधी बदललाय का बरं? देव 4ही युग बदलत नाही. अवतार बदलला म्हणजे देव बदलला असं नाही बरं का. अवतार बदलला म्हणजे देव बदलला नाही. देव एकच आहे, त्याला अवतार वेगळा घ्यावा लागलेला आहे. त्याचं कार्य एकच आहे. ब्रह्म कधीही बदलत नाही. साधं उदाहरण आहे बघा. 4ही युग झाली, पृथ्वी बदलली का? बदलली पृथ्वी. चला आता कृतायुग संपला, आता त्रेतायुगाची पृथ्वी पाठवा. आता त्रेतायुग संपला, आता द्वापार युगाची पृथ्वी पाठवा. द्वापार युग संपला, मग आता कलियुगाची पृथ्वी पाठवा. पांडवकालीन मंदिर आपण पाहतो ना, पांडवकालीन आपण मंदिर पाहतो की नाही? पांडव कुठल्या युगामध्ये होऊन गेले? द्वापारात. भगवान श्रीरामांनी, श्रीराम प्रभूंनी केलेलं त्यावेळेचं काय आजही आपण पृथ्वीवर काही ठिकाणी पाहतोय ना. त्रेतायुगामध्ये पृथ्वी तीच आहे, आकाश तोच आहे, वायू तोच आहे, सूर्य तोच आहे, पाणी पण तेच आहे. भगवंताने निर्माण केलेली भूत जर बदलत नाहीत, बदललेली नाहीत, तर देव बदलतो का? देव बदलतो? देव कधीही बदलत नाही. कृतात जो होता तोच त्रेतात, त्रेतात जो होता तोच द्वापारात, आणि द्वापारात जो होता तोच आज कलियुगामध्ये साधू संतांच्या रूपात कार्य करतोय. फक्त ओळख घेतली पाहिजे. देव कधीही बदलत नाही. आता इथे बसलेल्या सगळ्यांना प्रश्न आहे, तुम्ही तुम्हाला स्वतःला विचारा, मी कधी बदलतो का? मी कधी बदलतो का? सकाळी अगरबत्ती दाखवताना वेगळं रूप असते त्याचं, नाही का माऊली? अगरबत्ती दाखवून झाली आणि तेवढ्यात जर चहा पुढ्यात आला, त्यात जर माशी पडली असेल तर
मग वेगळं रूप असतंय त्याचं. काय त्यातही बाईने बनवायला डबा थोडासा लेट झाला, उशीर झाला, गाडी गेली, मग तर वेगळंच रूप असतंय त्याचं. बरं गाडी भेटल्यानंतर जर चढता चढता जर एखाद्याचा पाय लागला, धक्का लागला, तर मग अति वेगळं रूप असतंय त्याचं. स्वतःला विचारा, मी कधी बदलतोय का? मी सतत बदलत असतो. मी सतत बदलत असतो. आज जर कामाच्या अधीन असेल ना, उद्या क्रोधाच्या अधीन, परवा लोभाच्या अधीन, त्याच्या पुढे अजून कुठल्या ना कुठल्या विषयाच्या वासनेच्या अधीन असतो. बदलत असतो तो, बदलत असतो. म्हणून तर संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तो घरी येताना मुलं पाहतात ना, तेव्हा मग मोठा मुलगा अर्थात मोठा भाऊ बारक्या भावाला सांगतो, आता सगळ्यांनी गप्प बसा, पुस्तक काढा आणि वाचत बसा, कारण पप्पा आता बदलून आलेत. संध्याकाळच्या वेळेला आपण बदलतो का बरं? मनाविरुद्ध काही झाल्यानंतर जो पदर आपल्या डोक्यावर असतो तोच आपण खोचतो ना. पदर खोचणे कशाला म्हणतात बरं? एखाद्या महिलेने पदर खोचणे म्हणजे काय बरं? कधी बोललं जातंय? मी बदलत असतो. म्हणून देव कोण हे एकदा आपल्याला जाणीव करून दिली, ओळख पटवून दिली की देव कधीही बदलत नाही, पण मी कोण हे सतत सतत बदलत असतो. म्हणून आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत ग्रंथ वाचनाची गरज आहे, प्रवचन श्रवणाची गरज आहे, कीर्तन श्रवणाची गरज आहे. आम्हाला देव देव करायची गरज शेवटपर्यंत काय आहे? आम्ही सतत बदलत असतो, बदलू नये म्हणून आम्हाला देवाची गरज आहे, आम्हाला देवाच्या नामस्मरणाची गरज आहे, आम्हाला श्रवणाची गरज आहे. अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे. पण कधी देवासारखा वागला तर ना, देवासारखा जगला तर ना. चांगली बुद्धी देवाने दिलेली आहे माणसाला, पण त्या बुद्धीचा वापर माणसाने केला पाहिजे ना. त्याला दुसरा नाव आहे भेजा, मेंदू. बरोबर का? आपण बोलतो ना ते असं वागताय ना, त्याला मेंदूच नाही, भेजाचा वापर करीत नाही तो.